दरवर्षीप्रमाणे यंदाही स्टार प्रवाह गणेशोत्सव जोरदार साजरा होणार आहे आणि ज्याची आपण उत्सुकतेने वाट बघत असतो. आता आपल्यासोबत पिंकी आणि कला आहेत, तर स्वागत करूया दोघींचंही. आणि मस्त दोघीही मॅचिंग झालेल्या आहेत. प्रवाहाची हीच खासियत आहे की दरवर्षी काही ना काही वेगळं असतं, तर प्रेक्षकांनासुद्धा गोष्टी अनुभवायला मिळणार आहे तुमच्या माध्यमातून. कलाची खासियत आपल्याला माहिती आहे की तिचे डिझाईन्स एक नंबर असतात, तर त्याचसाठी मी तिच्या आवडीची गोष्ट घेऊन आली आहे. म्हणजे गणपतीसाठी आपल्याला जो बॅकड्रॉप लागतो डेकोरेशनसाठी, तर ती आपल्याला छानसा बॅकड्रॉप बनवून देणार आहे आणि हाच बॅकड्रॉप मी गणपतीला लावणार आहे. सो कलाला कला दाखवायची आता परत एकदा संधी आहे. चांदेकरांनंतर मी देते. आणि आरती आहेच. एकच सांगते फक्त, आता परीक्षण कर. नाही, मी म्हणते तू बाजूचं पण मला मदत कर, कारण मला थोडी मदत लागेल. पण हल्ली मी कामाचे पैसे घेते. अगं मैत्री खात शिकवलंय मला, त्यामुळे मी पैसे घेईन किंवा मग पिंकी तू सांग ना काय करू. मोदक घेऊ ना, बार्टर करू ना. उकडीचे मोदक तर पाहिजे. 12 खरं तर 21, पण तुझ्यासाठी आम्ही एक वेगळी वाटून घेऊ. आम्ही 12 मोदक घेऊन ये. चालेल, ठीक. स्वतः बनवेन. ओ वाव, खरंच आवडेल मला. मग तर आपण प्रॉपरच हे करू. पिंकी छान कॉमेंट्री करते, सो पिंकीकडे आपण माईक देऊया. गणपती बाप्पा मोरया. कलेने एक सुबक स्ट्रोक मारलेला आहे. हरकत नाही. वा वा वा. इतक्या हळूवारपणे किती दिवसांनी पेंट करतेस तू? खूप दिवसांनी करते ग. सध्या शूटिंगमुळे ना काहीच नाही. आणि पेन्सिल येते नशिबी, पण तू करतेस का? हां. आणि आता तर त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे मालिकेत करते, पण ईशाला पेंटिंगची आवड आहे का? पेंटिंग, स्केचिंगची आवड आहे. पेन्सिल्स खूप आवडतात मला. पण बराच काळ तू त्याच्यापासून वंचित आहेस. म्हणजे उपासच झालाय असं समज. वा, पण असं वाटत नाहीये तुझ्या पद्धतीने. हो, खूप सुंदर. थँक्यू. ईशा म्हणून कधी गणपतीसाठी काही स्वतःहून असं बनवलंस? माझ्या घरी गणपती बसत नाही, पण दॅट डिडंट स्टॉप मी कायमच दुसऱ्यांच्या घरी जाऊन हक्काने भाग व्हायचे, किंवा सोसायटीत गणपती असतो त्याचा भाग व्हायचे. त्यामुळे कायमच मला हे करायला आवडतं, सहभागी व्हायला आवडतं. आणि गणपती डान्स बसवणे, छोट्या छोट्या मुलांचे वगैरे असले उद्योग कायमच चालायचे, कायमच. वा, सुंदर. ईशा, हे पहिलं वर्ष आहे ना स्टार प्रवाहासोबत गणेशोत्सवाचं, तर किती एक्साइटमेंट आहे? खूपच एक्सायटेड आहे, कारण हा जो उत्साह आहे ना, तो आम्हाला उसना नाही आणावा लागत. तो इथे हवेतच आहे आणि सगळ्यांमध्येच आहे. त्यामुळे खूप मजा येते. सगळं अगदी मनापासून करायची इच्छा होते आणि सगळीकडेच तो हल्ली अनुभवायला मिळतो असं नाही, त्यामुळे विशेष वाटतं. स्टार प्रवाहाचा कार्यक्रम टेलिकास्ट झाला की खऱ्या अर्थाने वाटतं की हां, आता गणपती येत आहेत. तुला तेच म्हणणार होते की असं वाटतं की सुरुवात झाली आहे अशी प्रॉपर. कारण की बघ ना, आम्ही दिवसभर अशा नटून आहोत, मोगरा माळला आणि त्याचा सुवास येतोय. आता मी उकडीचा मोदक देखील खाल्ला. सो ऑलरेडी सुरुवात झाली आहे गणपतीच्या आगमनाची. आणि हे जे एक प्रसन्न वातावरण ऑटोमॅटिकली क्रिएट झाले. आणि ते सगळं ना आता मी जे ॲक्ट करतो आणि त्या सगळ्यातून असं दिसतंय आणि ते जाणवत आहे. सो सकाळपासूनच खूप छान प्रसन्न वाटतंय. मूर्ती पण खूप सुबक आहे, खूप सुंदर आहे. छोटासा गणपती आहे स्टेजवर, पण बघून इतकं छान वाटतं. त्याची सुबकता, त्याची प्रसन्न, त्याची जी काही मुद्रा आहे ती इतकी सुंदर आहे आणि इतकी ओरिजिनल आहे. मला ते फार आवडतं. म्हणजे ज्या पद्धतीने गणपती बसतो त्यावर इतक्या गोष्टी अवलंबून असतात, मला तर वाटतं. कलेने इतक्या सुंदर पद्धतीने हे पेंट केलं आहे, तुम्हाला नंतर दिसेलच. म्हणजे मला अजिबात असं वाटत नाही की तू खूप काळाने पेंट करतेयस. खरंच खूप काळाने पेंट करते. नाईस इट इज. डेकोरेशनपेक्षा मला असं वाटतं माझ्यातल्या कलागुणांना वाव गणपती उत्सवातच जास्त मिळाला आणि तिथून मला कॉन्फिडन्स मिळत गेला. सो बेसिकली माझी आई
चांगली डान्सर आहे, म्हणजे ती कुठे शिकली नाही आहे, पण ती एक्सप्रेशन बेस्ड असे डान्स फॉर्म्स बसवायची. तर तिने चाळीतल्या लोकांना, लहान मुलांना आम्हाला एकत्र घेऊन डान्स बसवायला सुरुवात केली आणि तेव्हापासून मी स्टेज परफॉर्मन्स द्यायला लागले. आणि गणेशोत्सवातच मग निबंध लिहिणे किंवा काय अशा स्पर्धांमध्ये मी भाग घेतला. सो बेसिकली मी BIT चाळीत राहते. तिथल्या गणेशोत्सवात ज्या काही स्पर्धा झाल्या त्यात मी भाग घेतला आणि त्यातूनच मला कॉन्फिडन्स मिळत गेला आणि कलागुणांना तिथे वाव मिळत गेला. सो माझी सुरुवात तिथून झाली. तर माझ्यासाठी गणेशोत्सव हे खूप कॉन्ट्रीब्यूट केलं आहे ह्या उत्सवाने आणि तिथे होणाऱ्या घडवण्यामध्ये. एक्झॅक्टली. आणि गणपती बाप्पा सुद्धा कलेची देवता आहे. हो, असंही म्हटलं जातं. आणि तेव्हाही आपण बरेच कॉम्पिटिशन्स म्हणा हे करत हो. आणि कला तुला पहिल्यांदा म्हणजे ईशा म्हणून कधी कळलं की पेंटिंग आपल्याला छान जमतंय? कितव्या वर्षी झालं? मला वाटतंय माझ्या आईबाबांनाच लक्षात आलं होतं की तिचा हात खूप छान वळतो आणि त्यामुळे त्यांना वाटलं की त्यांनी मला जमेल तितकं कला आणि क्राफ्ट आणि आर्टमध्ये तिला इंट्रोड्यूस करावं. त्यामुळे मला दर सुट्टीमध्ये शिबिरांना पाठवणे वगैरे ह्या सगळ्याचा एफर्ट आईबाबांनी घेतला, त्यांचं बिझी स्केड्यूल असताना सुद्धा. आणि हे पण बघ ना, कोइन्सिडन्स की तुला कला हीच भूमिका मिळाली. हो ग, म्हणजे खरंच ते नशीब आहे माझं, कारण मी खूप एन्जॉय करते सगळंच ओव्हरऑल. मी हा गणपती खूप लहानपणापासून काढते, त्यामुळे मला तो माहिती आहे. गणपतीच्या अशा आठवणी आहेत, इमेज आणि ठरल्यात. प्रत्येकाला क्विक असं गणपती काढायचं असेल तर मला वाटते प्रत्येकाची तुझी पण असेल ना रेडी. ती ही अशी एक देवता आहे जिला सगळे फ्रेंडली. हो, सगळ्यांना त्याचं हे माहिती आहे. कॅमेरावरच नाही तर कलाच्या अंगात खरंच कला आहे. कलेच्या कलेसाठी टाळ्या. थांबा राहिलाय अजून. तर असा हा माझा छोटासा गणपती. आय होप तुला आवडेल. सॉरी, हे थोडं काय ऍड करायचं ह्याच्यात मी काय ऍड करू? हे इतकं सुंदर झालंय. मी काहीतरी ऍड केलं तर काढशील का प्लीज? नको, तूच मी तुला सांगते. नाही, नको तू काढ, मी बघते. शुअर? येस. हे एवढंच छान वाटतंय. मूषक. एवढा क्यूट. नाईस. त्याला चोच का काढले मी मला माहित नाही, पण असा आहे माझा उंदीर. मोजक्या साहित्यामध्ये गणपतीची इतकी सुंदर आकृती तयार करणं हे म्हणजे फारच. मी दाखवू शकते का त्यांना? आता दरवर्षी वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे गणपती शिकायला लागतील ना मला काढायला. पण ईशा, हे एक म्हणजे गणपती दिवसांमध्ये किंवा स्वतःचा एक बिझनेस पण तू करू शकतेस, हे पेंटिंग जर तुला आवडत असेल. काय म्हणतेस? अर्थात अभिनयाचं दुकान चाललं नाही तर तेच दुकान टाकावं लागेल असं दिसतंय. कला ही आम्हा सगळ्यांना खूप आवडते. पुन्हा एकदा खूप सुंदर दिसत आहे आणि बाप्पाचा जयघोष तर झालाच पाहिजे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. खूप सुंदर झालं यार, खरंच सुंदर. मला ते जरा मला परत करायचंय. हाय, थँक्यू सो मच. थँक्यू अतिशा. बाय. मला कलाची ही पेंटिंग कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. हो, सांगा.